फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत. एक गुरुवार आपण नवीन काहीतरी शिकलो, तो गुरुवार आजही आठवणीत असतो आणि पुढचा गुरुवार येऊन ठेपतो आणि आपली भेट होते. आपण जे श्रवण ध्यान करतात, पुन्हा पुन्हा सांगतो, हे श्रवण ध्यान म्हणजे अलौकिक गोष्ट आहे. श्रोते अनेक असतील, पण श्रोत्यांना ऐकणारे किंवा श्रवण करणारे, ऐकणारे फार महान आहेत. जसं म्हटलंय ना की भगवंताला भक्ताशिवाय भगवंत पण येत नाही, गुरुला शिष्याशिवाय गुरुपद मिळत नाही. तसंच कुठच्याही वक्त्याला श्रोत्यांशिवाय काहीही अर्थ नाही. तर आपण जे श्रवण ध्यान करत आहात त्याबद्दल अनेक अनेक स्वामीशीर्वाद. असंच श्रवण ध्यान कायम ठेवा. श्रवण नुसतं करून भागत नाही, तर श्रवण करता करता आपण आकलन करून आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण श्रवण करतो, ऐकतो, त्या आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवायच्या असतात, त्या अंगीकारायच्या असतात आणि त्याचा वापर आपल्या जीवनात करायचा असतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रवण ध्यान पूर्ण होतं. आपण गेल्या गुरुवारी थिओसॉफिकल सोसायटीतल्या काही अभ्यासकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या ग्रंथाचे लेखक श्री हिराबाई ठक्कर यांनी त्या प्रश्नांची कशी उत्तर दिली ते आपण पाहत होतो. त्यातला पहिला प्रश्न होता, क्रियमाण कर्म करण्यात माणूस स्वतंत्रपणे, संपूर्णपणे स्वतंत्र असतो. यावर आपला अभ्यास गेल्या गुरुवारी झाला होता. आता त्याच परिशिष्टातला दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे जे विचारण्यात आलंय ते असं, जेवढी स्वतंत्रता तेवढी जबाबदारी. जेवढी स्वतंत्रता म्हणजे आपण जी कर्म करतो, ती कर्म करत असताना आपल्याला असलेलं स्वातंत्र्य जेवढं आहे, तेवढीच आपल्यावर जबाबदारी सुद्धा येते. कशी ती आपण समजून घेऊ. फ्रीडम इम्प्लाइज रिस्पॉन्सिबिलिटी. स्वतंत्रता द्विमुखी नाही. स्वतंत्रता द्विमुखी नाही, दोन मुख नाहीयेत, त्याला दोन तोंड नाहीयेत. म्हणजे असे की तुम्ही कोणतेही क्रियमाण कर्म करण्यात स्वतंत्र आहात. आपण स्वतंत्र कशात असतो? क्रियमाण कर्म जे आता आपण करत आहोत याच्यात पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. आपण चांगलं करावं किंवा वाईट करावं, कसं करावं, कुठच्या पद्धतीने करावं, करावं की नाही करावं, या सगळ्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. तर तुम्ही कोणतेही क्रियमाण कर्म करण्यात स्वतंत्र आहात, पण मागाहून त्याच्या परिणामांची मात्र तुमची जबाबदारी नाही, असे होणार नाही. म्हणजे कर्म जे आपण करतोय, ज्याच्यात आपलं स्वातंत्र्य आहे, ते केल्यानंतर सर्व प्रकारची जबाबदारी, तेवढी जबाबदारी जी आहे ही आपलीच असते, जो कर्म करतो त्याची. कर्म करण्यात जेवढे स्वतंत्र आहात, तितकेच त्याचे परिणाम भोगण्याला तुम्ही बांधलेले आहात. या गोष्टीचे पुरे भान ठेवलेच पाहिजे. म्हणूनच भगवंतांनी गीतेत स्पष्ट सांगितलेले आहे की कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि पुढे खुलासा केलाय की तुम्ही जे काही कर्म कराल त्यात माझी कोणती जबाबदारी अथवा भागीदारी नाही.
भगवंताने सांगितलंय. भगवंत हे म्हणतात की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तसंच पुढे काय खुलासा केलाय की तुम्ही जे काही कर्म कराल ना त्यात माझी कोणतीही जबाबदारी किंवा भागीदारी नाही. सरळ सरळ आपल्याला भगवंत बजावून सांगतायत. आणि हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण कर्म करण्यात स्वतंत्र जरी असलो तरी कर्म करताना आपली जी चांगली वाईट कर्म आहेत त्याचे परिणाम भोगणं हे आपल्यालाच ते भोगावे लागणार आहेत. आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. म्हणजे पूर्णपणे जबाबदारी ही आपलीच आहे. तुम्ही तुमच्या कर्माच्या परिणामांचे भोगते म्हणजे मालक आहात. माझा त्यात काही वाटा नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्म फलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुम् अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यति जन्तवः. म्हणजे काय की भगवंत हेच सांगतायत न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. तुम्ही जे काही कर्म कराल ना त्यात माझी कोणतीही जबाबदारी नाही. न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. जे काय तुम्ही कराल त्यात माझी कोणतीही जबाबदारी नाही. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुम् अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. कर्म करण्यात तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. मात्र त्या कर्माचा जो परिणाम होईल त्याचे बंधन तुम्हाला स्वतःलाच स्वीकारले पाहिजे. कर्मबंधनात आपणच अडकतो. ते कर्मबंधन आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे. तुम्ही पाप केलेत तर तुम्हालाच त्याचे फळ भोगावे लागणार. म्हणून जे दुःख मिळेल ते भोगलेच पाहिजे. भगवान काय म्हणून ते दुःख भोगणार? तुम्ही पुण्य करा आणि पुण्याचे फळ जे सुख ते भोगा. भगवंताला तुमच्या पुण्याची काही जरुरी नाही. त्याच्याजवळ त्याच्या पुण्याचा खूप मोठा साठा पडलेला आहे. तुम्ही कोणाचाही खून करा आणि त्यासाठी फाशी भोगण्याचे काम तुमच्या पित्याने म्हणजे भगवंताने करावे हे चालणार नाही. भीम खूप खाणार आणि त्याचे अजीर्ण शकुनी मामाला होणार. असा न्याय कौरवांच्या राज्यात असेलही परंतु भगवंताच्या साम्राज्यात निश्चित नाही. आपण जे पाप किंवा पुण्य करू त्याची फळ आपल्यालाच भोगायची. आपल्या पाप किंवा पुण्याचा चांगल्या किंवा वाईट कर्माचा भगवंताशी काही संबंध नाही. कर्म करत राहा, फळाची इच्छा करू नका. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं भगवंतानी म्हटलंय. पण तरी सुद्धा हे सुद्धा म्हटलंय की जे काही कर्तृत्व तुम्ही कराल, जे काही कर्म कराल ते भगवंताशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही चांगलं करा, तुम्ही चांगलं भोगा. तुम्ही वाईट केलं त्याची फळ तुम्हाला वाईट भोगावीच लागणार. कारण असं म्हटलंय की भगवंताला तुमच्या पुण्याची काही जरुरी नाही. त्याच्याजवळ त्याच्या पुण्याचा खूप मोठा साठा पडलेला आहे. तुम्ही कोणाचाही खून करा आणि त्यासाठी फाशी भोगण्याचे काम तुमच्या पित्याने म्हणजे भगवंताने करावे हे चालणार नाही. आता भीम खूप खाणार आणि त्याचे अजीर्ण शकुनी मामाला होणार असा न्याय कौरवांच्या राज्यात असेल. कारण कौरवांच्या राज्यात असं म्हटलंय की अराजकता माजली होती म्हणून ही अतिशयोक्ती केली असावी. परंतु भगवंताच्या साम्राज्यात निश्चित असा न्याय नाही. कोणतेही कर्म बंधनाचे कारण आहे ही पक्की खुणगाट मारलीच पाहिजे. एक खुणगाट आपण मारून ठेवायची की कुठचंही कर्म बंधनाला कारण आहे, बंधनाचे कारण आहे. कोणतेही कर्म करायचे त्याचा निर्णय तुमच्या हातात आहे. परमात्मा पण हेच सांगतात, यू आर फ्री, यू आर इंडिपेंडेंट प्रोव्हायडेड यू आर गुड. तुम्ही जे काय कराल त्याच्यासाठी तुम्ही फ्री आहात. तुम्ही सज्जन असाल तर पूर्ण स्वतंत्र आहात. म्हणजे काय, यू आर फ्री, तुम्ही फ्री आहात काही करायला. यू आर इंडिपेंडेंट, तुम्ही स्वतंत्र आहात. प्रोव्हायडेड यू आर गुड. लक्षात घ्या की तुम्हाला चांगलंच केलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे, तुम्ही चांगलंच असलं पाहिजे. तुम्ही सज्जन असाल तर
पूर्ण स्वतंत्र आहात, पण केवळ सज्जन राहायचे, तर त्या स्वातंत्र्यतेला काय अर्थ राहिला? फक्त सज्जनच राहायचंय. मग स्वातंत्र्य कर्म करण्यात स्वातंत्र्य कुठचं? त्याला काय अर्थ आहे म्हणे? संपूर्ण स्वतंत्रता याचा अर्थ असा की दुर्जन होण्याचेही स्वातंत्र्य असलं पाहिजे. अर्थात मग तुमच्या दुर्जन होण्याच्या परिणामांची जबाबदारी ही तुमचीच असणार, परमात्म्याची नाही. सगळ्यात स्वातंत्र्य आहे वाईट करण्यात आणि चांगलं करण्यात. परिणाम मात्र दोघांचे तुम्हालाच भोगायचे, त्यात भगवंताचा वाटा नाही. कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्र आहात, पण एकदा कर्म केले की तुमच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. कर्म करण्यात स्वातंत्र्य आहे, बघा किती छान आहे. आणि हे आपल्याला थोडस फसवं वाटेल. कसं की कर्म करण्यात स्वातंत्र्य म्हणून आपण काही कर्म करून चालणार का? नाही, कारण त्याची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे, ती आपल्यालाच स्वीकारावी लागणार जबाबदारी. पण एकदा कर्म केले की तुमच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. हा मुद्दा मार्मिकपणे विशद करणारी एक गोष्ट आता पुढे लिहिली आहे पहा. एकदा एका माणसाने एका संत महात्म्याला विचारलं की महाराजा, कर्म करण्यात माझी स्वतंत्रता किती? एक सज्जन माणूस आहे, त्या एका माणसाने एका संत महात्म्याला विचारलंय की महाराज, कर्म करण्यात माझी स्वतंत्रता किती? महात्म्याने सांगितले, एक पाय वर करून दुसऱ्या पायावर उभा राहा. त्या माणसाने उजवा पाय वर केला व डाव्या पायावर तो उभा राहिला. तेव्हा महात्मा म्हणाला, आता डावा पाय वर कर. तो माणूस म्हणाला, महाराज काय भलतीच थट्टा करता, उजवा पाय वर केल्यावर आता डावा पाय कसा काय वर करणार? आणि समजा तसा प्रयत्न केला तर मी जमिनीवर नाही का कोसळणार? उजवा पाय उचलल्याने मी बंधनात पडलो आहे, आता डावा पाय कसा काय उचलणार? म्हणजे एकदा एक कर्म केलंय, दुसरं त्याच्या विपरीत करायचंय, उजवा पाय उचललेला आहे, त्याच वेळेला डावा पाय कसा उचलणार? महात्मा म्हणाला, अरे तू प्रथम उजवा पाय उचललास, त्याऐवजी डावा पाय उचलू शकला असतास, त्यावेळी तुला डावा पाय उचलण्याची मुभा म्हणजे स्वातंत्र्य होते की नाही? काय सांगितलंय महात्म्याने? तू एका पायावर उभा राहा, एक पाय उंच कर. डावा कर उजवा कर सांगितलेलं नाही, त्याने उजवा पाय वर केला, आता दुसरा पाय वर कर. म्हणजे स्वातंत्र्य त्याला कुठे होतं? पाय वर करण्याचं स्वातंत्र्य. पण उजवा की डावा हा विचार त्याने करायचा होता जेव्हा त्याला पाय वर करायला सांगितलं. तर तो माणूस पुढे काय म्हणतो? होते मला मुभा, स्वातंत्र्य होते. तो माणूस म्हणाला, होय महाराज, त्यावेळी मला डावा पाय उचलण्याचे स्वातंत्र्य होते, तेव्हा मी कोणत्याही बंधनात नव्हतो. म्हणजे एकदा कर्म केलं, त्या कर्माच्या बंधनात तुम्ही अडकता, त्याच हे उदाहरण आहे. कारण तोवर मी कोणताही पाय वर उचलण्याचे कर्म केलेले नव्हते. डावा पाय प्रथम उचलला असता तरी पण मी बंधनातच पडलो असतो, कारण मग मला उजवा पाय उचलता आला नसता. महात्मा म्हणाला, बिलकुल बरोबर आहे. याचप्रमाणे कोणतेही कर्म करण्याला तू स्वतंत्र आहेस, पण एकदा कर्म केलेस की तत्काल तू बंधनात अडकलास, बंधन आलं. आणि म्हणूनच भगवंताने गीतेत काही आज्ञा निसंदिग्धपणे केलेल्या आहेत. काय निसंदिग्धपणे केल्या आहेत त्या आपण पाहूया. पहिलं, कर्मणी एव अधिकार असते. कर्मणी एव अधिकार असते, कर्म करण्याचाच केवळ तुझा अधिकार आहे. म्हणजे कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, परंतु मा फलेषु कदाचन, फळ भोगण्यास तुझा अधिकार नाही. म्हणजे फळ भोगण्यात तू परतंत्र आहेस. एकदा कर्म केलेस की त्याचे फळ म्हणजे जे परिणाम आहेत ते तुला भोगायलाच लागतील, भोगलेच पाहिजेत. आता तिसरी आज्ञा काय पहा, मा कर्म फल हेतुर्भू. पहिले कर्मणी एवं अधिकार असते, कर्मणी एव अधिकार असते. कर्म करण्याचा केवळ तुझा अधिकार आहे, म्हणजे कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे. दुसरा आहे मा फलेषु कदाचन, फळ भोगण्याचा तुझा अधिकार नाही, म्हणजे फळ भोगण्यात तू परतंत्र झालास. एकदा कर्म केलीस की त्याचं फळ हे तुला, परिणाम जो येईल तो तुला भोगावाच लागेल. नंतर मा कर्म फल हेतुर्भू, फळ मिळेल तरच कर्म करू या भावनेने नाही.
मा कर्मफल हेतुर्भू, जर हेतू ठेवून, काय हेतू, फळ मिळेल तरच कर्म करू या भावनेने तू करू शकत नाहीस. आता या थिओसॉफिकल सोसायटीच्या साधकांनी किंवा अभ्यासकांनी पुढचा प्रश्न विचारलाय, फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नका असं तुम्ही म्हणता, ते काय? कारण हे प्रश्न आपल्याला पण पडलेले आहेत की हे आपण प्रवचन ऐकतोय, या प्रवचनात अनेक वेळा अशा काही गोष्टी समोर आल्या, त्यामुळे आपल्या पण मनात ते विचार, आता हे कसं रिव्हिजन होत आहे, याची उजळणी होते पुन्हा. या थिओसॉफिकल सोसायटीच्या साधकांनी किंवा अभ्यासकांनी यांच्या समोर या गोष्टी ठेवल्या की तुम्ही म्हणता फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नका, मा कर्मफल हेतुर्भू, फळ मिळेल तरच कर्म करू या भावनेने आपण काही करू शकत नाही ना. मग पुढचा प्रश्न काय आहे, तर फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नका असं तुम्ही म्हणता, त्याबद्दल आम्हाला सांगा. आपण जेव्हा कोणतेही कर्म करतो तेव्हा त्याचा अमुकच परिणाम व्हावा असा हेतू मनात धरूनच ते कर्म करतो. आपण नेहमी एखादं कर्म करतो हेच की बाबा हे मी कर्म करतो याचं फळ असंच मिळावं, असं आपण परिणाम हाच व्हावा हा हेतू मनात धरून ते कर्म करतो. आपल्या इच्छेप्रमाणेच त्या कर्माचा परिणाम झाला तर आपण ते कर्म सफळ झाले असं म्हणतो, सफळ पूर्ण. आणि आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा परिणाम फळ रिझल्ट येत नाही तेव्हा आपण म्हणतो ते कर्म निष्फळ झाले. सफळ आणि निष्फळ आपण ठरवतो कर्म करताना की जेव्हा कोणतेही कर्म करतो तेव्हा अमुकच परिणाम व्हावा असं हेतू मनात धरून ते आपण कर्म करत असतो. इच्छेप्रमाणे त्या कर्माचा परिणाम झाला तर ते सफळ झालं, इच्छेप्रमाणे त्या कर्माचा परिणाम नाही झाला तर ते निष्फळ झालं. कोणत्याही कर्माचे दोन प्रकारचे परिणाम संभवतात, कुठचंही कर्म आहे त्याचे दोन प्रकारचे परिणाम संभवतात, सफळता किंवा निष्फळता. खऱ्या अर्थाने कोणतेही कर्म निष्फळ होऊच शकत नाही. आता इथे काय सांगितलं अर्थ की खऱ्या अर्थाने कुठचंही कर्म हे निष्फळ होऊच शकत नाही. तरी पण दोन प्रकार आहेत, सफळता आणि निष्फळता. मग पुन्हा म्हटलंय की खऱ्या अर्थाने कोणतेही कर्म निष्फळ होऊ शकत नाही. हे कसं, कोणतेही कर्म घडले की त्याचा काही ना काहीतरी परिणाम होणारच, त्याचे काही ना काहीतरी फळ मिळणारच, म्हणजे निष्फळ नाहीच आहे. प्रत्येकाचं फळ आहे, चांगलं किंवा वाईट. आपल्या दृष्टिकोनातून आपण बघतोय तोपर्यंत आपल्याला एक हेतू ठेवून आपण काम केलंय, एक कर्म केलंय, त्या कर्माचा ठरवलेला हेतू सफळ झाला तर आपण म्हणतो ते सफळ, आणि नाही झाला तर आपण म्हणतो निष्फळ झालं. पण कर्माच्या सिद्धांतामध्ये कुठचंही कर्म निष्फळ नसतं, प्रत्येकाचं फळ हे मिळतच मिळतं. तर कोणतेही कर्म घडले की त्याचा काही ना काहीतरी परिणाम होणारच, त्याचे काहीतरी फळ मिळणारच. या दृष्टीने कर्म म्हटले की फळ हे ठेवलेलेच. तुमच्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा परिणाम येत नाही त्यावेळी ते कर्म निष्फळ झाले असे तुम्ही म्हणता, आणि इथेच तुम्ही चूक करता, इथेच आपली चूक होते. कोणतेही कर्म निष्फळ म्हणजे फळ दिल्याशिवाय राहतच नाही, परंतु फळ तुमच्या धारणेप्रमाणे आले पाहिजे याची काही हमी म्हणजे गॅरंटी देता येत नाही. तुमच्या धारणेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे फळ आले नाही तर त्या कर्मात अगर कर्म करण्याच्या पद्धतीत काहीतरी दोष आहे असे समजा. तुम्हाला जे हवंय फळ, हेतू तुमचा जो आहे तसं फळ मिळालं नाही, तुमच्या धारणेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे फळ आलं नाही, तर त्या कर्मात अगर कर्म करण्याच्या पद्धतीत काहीतरी आपल्याकडून दोष आहे, दोष झालेला आहे. फळ तर ईश्वरी कायद्यानुसार मिळणारच. ईश्वरी कायदा काय आहे, कर्माचा सिद्धांत. आपण इतके दिवस शिकतोय हा कर्माचा सिद्धांत. फळ तर ईश्वरी कायद्यानुसार मिळणारच, आणि कर्माच्या फळाच्या बाबतीत कोणताही अन्याय घडत नाही. फळ जे आहे त्या बाबतीत कर्माचं केलेल्या कर्माच्या फळाच्या बाबतीत कोणताही अन्याय घडत नाही. अगर वशिलेबाजी सुद्धा चालू शकत नाही, त्याचा उपयोग होऊ शकत नाही. कर्म करण्यापूर्वी प्रत्यक्ष कर्म करताना, कर्म करण्यापूर्वी प्रत्यक्ष कर्म करताना आणि कर्म पुरे झाल्यावर जर तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणेच फळ मिळावे अशी फळावर नजर ठेवून असाल, अशा परिस्थितीत कर्म जितके चांगल्या प्रकारे व्हावयास पाहिजे तितके होत नाही, आणि मग तुमच्या अनुमानाप्रमाणे फळ मिळत नाही. कर्म करण्यापूर्वी, कर्म करत असताना, प्रत्यक्ष कर्म करताना आणि कर्म पुरे झाल्यावर जर तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळावे अशी फळावर
जर नजर ठेवून असाल तर अशा परिस्थितीत समजून घ्या, कर्म जितक्या चांगल्या प्रकारे व्हावयास पाहिजे तितके होत नाही आणि मग तुमच्या अनुमानाप्रमाणे फळ मिळत नाही. कर्म करण्याच्या तुमच्या कार्यक्षमतेवर तुमच्या मनातील तणावाचा परिणाम होतो. तुमची एक कार्यक्षमता आहे, कॅपॅसिटी, तुमची कर्म करण्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर तुमच्या मनाच्या या अवस्थेचा तणावाचा परिणाम होतो आणि अर्थातच त्यामुळे फळाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. म्हणून म्हटलंय ना की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवंतांनी सांगितलंय ते हेच आहे. आपण आधीच कर्म करण्यापूर्वी कर्म करताना आणि कर्म झाल्यावर नजर ठेवून असतो, त्यामुळे तणाव येतो आणि तो तणावाचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर येतो आणि मग कर्म व्हावं तसं होत नाही. म्हणून फळाची अपेक्षा न करता कर्म करा असं भगवंत सांगतात. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? अपेक्षा, इच्छा, आकांक्षा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच मायेच्या गोष्टी आहेत आणि ही माया आहे म्हणून तर हा भवसागर चाललाय. याच्या पलीकडे विचार करण्यासाठी जी विवेक बुद्धी लागते, जी सतसत विवेक बुद्धी लागते, तीच कर्माच्या सिद्धांतामध्ये आपल्या समोर सारखी सारखी येते. कर्म करताना, कर्म करण्यापूर्वी, कर्म करताना आणि कर्म झाल्यावर त्या कर्मात अपेक्षा ठेवून राहू नये, त्याच्यावर नजर ठेवून राहू नये. निरपेक्ष भाव असावा कर्म करताना. हा निरपेक्ष भाव फार महत्वाचा सांगितलाय. तर पुढे काय म्हणतायत? म्हणूनच भगवंतांनी गीतेत आज्ञा केली आहे की मा कर्मफल हेतुर्भू. फळ मिळेलच तर कर्म करू या भावनेने करू नका. केवळ कर्माच्या ठराविक फळाचाच हेतू मनात धरून तुम्ही कर्म करीत राहिलात, केवळ कर्माच्या ठराविक फळाचाच हेतू मनात ठेवून तुम्ही कर्म करीत राहिलात, तर त्या कर्माचे जे काही फळ येईल त्याने तुम्हाला लाभ होणार नाही. इतकेच काय, तर त्या योगे तुमचे नुकसान होईल. काय आहे की आपण नेहमी हेच करतो ना, केवळ कर्माच्या ठराविक फळाचाच हेतू मनात धरून आपण कर्म करत असतो. मग त्या कर्माचे जे काही फळ येईल त्यामुळे आपला लाभ होत नाही. इतकेच काय, त्यायोगे आपलं नुकसान होतं. या गोष्टीचा फार सूक्ष्म रीतीने विचार करणे आवश्यक आहे. समजा जर तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या कर्माचे फळ कमी किंवा निकृष्ट दर्जाचे मिळाले तर तुमच्या मनावर पुढील प्रमाणे परिणाम संभवतात. बघा, आपण जे कर्म करतो ते आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला जर फळ मिळालं नाही त्या कर्माचं, तर किंवा निकृष्ट दर्जाचं, थोड्या कमी दर्जाचं फळ मिळालं तर आपल्या मनावर काय काय परिणाम होतात त्याची पण लिस्ट दिलेली आहे. बघा, पहिलं, तुमच्या मनात एक प्रकारची ग्लानी उत्पन्न होईल. ग्लानी येईल मनात. तुमचे मन गढूळ होईल की आपण जे कर्म केलं आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं. ईश्वराच्या न्याय बुद्धीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल. भगवान के घर आहे की न्याय आहे की नाही, काय चाललंय, ईश्वराच्या दरबारात न्याय नाही, इथपर्यंत आपण बोलायला तयार होतो. मला कर्म नीट करणे जमत नाही असा न्यूनगंडही तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. ईश्वरी सत्तेपुढे माझे काही चालत नाही अशी तुमची भावना होऊ लागेल. पण इथे या सगळ्या ज्या गोष्टी मनात येणार, कर्म करताना आपल्या हातात होतं. कर्म करणं हे आपल्या क्रियमाण कर्म, हे याच्यात स्वातंत्र्यता आहे, हे आपण शिकतोय. पण ते करत असताना आपण त्याच्या फळावर लक्ष ठेवून, नजर ठेवून राहिलो, त्यामुळे निकृष्ट दर्जाचं किंवा हलक्या दर्जाचं आपल्याला फळ मिळालं आणि मग मनावर काय परिणाम, की मनात ग्लानी निर्माण होईल, आपलं मन गढूळ होईल. ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल आपल्या मनात शंका येतील किंवा आपल्याला कर्म नीट जमत नाही असा न्यूनगंड आपल्या मनात निर्माण होईल आणि ईश्वरी सत्तेपुढे माझे काही चालत नाही अशी तुमची भावना होऊ लागेल.
आता यापुढे कर्म करण्यात काहीच अर्थच नाही अशी निराशा तुमच्या मनात उत्पन्न होऊ शकते. फळ आपल्याला हवं तसं मिळालं नाही आणि या सर्वांमुळे कर्म करणेच सोडून देण्याची तुमची वृत्ती बनवू लागेल. आता हे परत करायची गरजच नाही, मला हवे तसे परिणामच मिळत नाही. अशा आपल्या आयुष्यात आपण कितीतरी लोक बघतो. मला पण भेटायला समस्या घेऊन येतात लोक, तेव्हा मला अशीच लोक जास्त दिसतात. आजच असं झालं की मी अशा 2 पती पत्नींना भेटलो, म्हणजे दोघांना भेटलो पती पत्नींना. तर इतकी अवस्था खराब आहे आमची, खूप अवस्था बिकट अवस्था आहे असं सगळं त्यांनी सांगितलं. आम्ही स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा जात होतो, पण गेले काही दिवस आम्हाला जाण्याची इच्छा होत नाही. कर्म तुम्ही केलेला आहे, सट्टा तुम्ही खेळलात. सट्टा पण किती खेळलात तर लाखो रुपयांचा, आणि ते सगळे गेले. यात कर्म तुम्ही केलं, स्वातंत्र्य तुम्हाला होतं. सट्टा म्हणजे सट्टा बाजार, शेअर मार्केट, त्यात निष्णात असलेले लोक सुद्धा इतके धक्के खातात. पण तुम्हाला माहित नसताना तुम्ही लाखो रुपये त्याच्यावर लावता आणि नंतर पूर्णपणे तुमच्या आयुष्यात त्याचे परिणाम भोगून तुम्ही त्रस्त होता. आणि सगळा परिणाम कोणावर? भगवंताच्या शक्तीवर होतो. भगवंताच्या शक्तीवरचा आपला विश्वासच उडतो. आणि त्यामुळे आता अशी अवस्था दोघांची होते की आता मला काही करायचीच इच्छा नाहीये. मग जे काही त्यांना निराकरण त्यांच्या गोष्टीचं करून दिलं, त्यांच्या ज्या समस्या होत्या त्याचं त्यांच्या पुढे ठेवलं आणि मन शांत करून त्यांना पाठवलं. आणि त्यानं सांगितलं की स्वामींच्याकडे जाणं बंद केलंय, हे करू नका, कारण हे कर्म तुम्ही केलंय, त्या कर्माचे पूर्णपणे हक्कदार तुम्ही आहात, त्याचे परिणाम तुम्हाला भोगायचे. कुठेही स्वामींनी स्वतः येऊन सांगितलं नाही की 90 लाख रुपये एका फटक्यात तुम्ही लावा, पण तुम्ही त्यात निष्णात नाही आहात, तुम्हाला ज्ञान नाहीये. तुम्हाला असं वाटलं की हे पैसे इतके टाकले की अजून त्याचे डबल होतील आणि आपण असे श्रीमंत होऊ. आणि किंबहुना सगळीकडे आजकाल तेच वारे चालले. मला कुठच्याही तुमच्या व्यवसायावर काहीही टिप्पणी करायची नाही, पण तुमच्या विचारांवर काम करा. कर्माचा सिद्धांत आहे, कर्म केलं फळ मिळणारच आहे. आता इथे निकृष्ट दर्जाचं त्यांना फळ मिळालं. एवढा पैसा, 90 लाख रुपये एका झटक्यात तुम्ही टाकता, काय विचार करता? कारण प्रसार माध्यम सुद्धा याला कारणीभूत आहेत. अनेक चॅनल्स आहेत ज्याच्यावर हे सांगितलं जात आहे की असे शेअर मार्केटमध्ये या, असे मोठे व्हा, तसे व्हा. भरपूर चॅनल चालू आहेत, असू देत, चालू देत. कोणाच्या आहारी जायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. कुठचेही चॅनल्स तुमच्या घरी येत नाहीत. तुमच्या मनात अपेक्षा, भोग लालसा या जशा वाढतील तस तसे तुमच्या हातून कर्म घडतात. इतके टाकले की इतके येतील, असं कुठचाही व्यवसाय नाहीये की ज्याच्यात पैसा टाकला की पैसा डबल होईल, दुप्पट होईल. असं होत नाही. कर्म करताना सुद्धा विचार करा. तुम्ही सट्टा बाजारात, म्हणजे जे जुगार म्हणू शकतो आपण त्याला, अशा काही गोष्टी अध्यात्मात, परमार्थात या निषिद्ध मानलेल्या आहेत. मग त्या फॉलो केल्यानंतर तुम्हाला आलेल्या परिणामांचं पूर्णपणे बोजा तुम्ही भगवंतावर टाकता, त्याच्यापासून फारकत घेता. हे चुकीचं आहे. ईश्वरी सत्तेपुढे माझे काही चालत नाही अशी तुमची भावना होऊ लागेल, किंवा ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होतील आणि यापुढे आता कर्म करण्यात काही अर्थ नाही अशी निराशाही तुमच्या मनात उत्पन्न होईल. असे निराश लोक येतात आपल्याकडे. या निराशेमध्ये सुद्धा आशांनी काढून टाकायचा आणि आशा ठेवायची, पुन्हा ती आशा त्यांच्यात उत्पन्न करायची. हेच आपलं स्वामी कार्य आहे.
सद्गुरू आपल्याला हेच शिकवतात. आजच एक ती ओळ खूप छान एका हिंदी गीताची आली आहे की हर बार, काय होतं ते गाणं खूप छान होतं कि बस यही अपराध मैं हर बार करता हूं, आदमी हूं आदमी से प्यार करता हूं. प्रत्येक स्वामी भक्ताने असंच वागलं पाहिजे. मुस्कुरा कर हर भेंट में स्वीकार करता हूं, आदमी हूं आदमी से प्यार करता हूं. मैं बसाना चाहता हूं स्वर्ग धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर. जेब खाली है मगर व्यापार करता हूं, आदमी हूं आदमी से प्यार करता हूं. आपण ही जी सेवा करतो आहोत, ही सेवा करताना त्याचं फळ चांगलंच मिळावं अशी सुद्धा कुठच्या सद्गुरू भक्ताने अपेक्षा करू नये. यात सुद्धा आपण निष्कामतेनेच काम केलं पाहिजे. निष्काम सेवा. आज हे प्रवचन चालू आहे, कसल्याही गोष्टीची कामना नाही, फक्त एकच मनात इच्छा आहे भगवंता पुढे सांगणं कारण आहे की ज्या ज्या व्यक्तीस या प्रवचनाच्या लाभाची गरज आहे तिथपर्यंत भगवंता हे प्रवचन तुम्ही पोचवा. प्रवचन करून सुद्धा तुम्हीच घेत आहात. श्रोते जे आहेत, श्रवण ध्यान करणारे, हे सुद्धा तुम्हीच समोर ठेवत आहात. त्यामुळे इदन्न मम, माझं यात काहीही नाही, या निष्काम भावनेने हा प्रवचनाचा हेतू आहे. पण हे हेतू असा जर मी मनात ठेवला असता की किती लोक बघतील आणि किती सबस्क्रायबर वाढतील, अजिबात नाही. सबस्क्रायबर वाढावेत असं वाटलं होतं, पण कधी जेव्हा वाटलं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर, आणि ती अपेक्षा भगवंतापुढे होती. कशासाठी होती की हा कर्माचा सिद्धांत जो भगवंतानी मला समजावलाय तो अनेकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून अशी असफलता जे आता सांगितले ना, तुमच्या मनात एक प्रकारची ग्लानी उत्पन्न होईल, तुमचे मन गढूळ होईल, ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल, मला नीट कर्म करणे जमत नाही असा न्यूनगंड तुमच्या मनात निर्माण होईल, ईश्वरी सत्तेपुढे आहे माझे काही चालत नाही अशी तुमची भावना होईल, आता यापुढे कर्म करण्यात काही अर्थ नाही अशी निराशा तुमच्या मनात निर्माण होईल, आणि या सर्वांमुळे कर्म करणेच सोडून देण्याची तुमची वृत्ती बनवून लागेल. हे सगळं घडू नये म्हणून हा कर्माचा सिद्धांत तुमच्या पुढे ठेवण्याची इच्छा होती, आहे आणि राहणार. कारण हे निष्काम कर्म आहे, हे करत राहण्याची बुद्धी साक्षात समर्थांनी मला दिलेली आहे आणि ही मी करणार. ही सेवा आहे आणि ही सेवा तुमच्या प्रत पोहोचवण्याचं कार्य जे आहे हे भगवंतच करत आहेत, यातही माझा काही वाटा नाही. समजा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कर्माचे फळ कित्येक पटीने अधिक मिळाले, तरी त्यापासून तुमचे नुकसानच होण्याची संभावना आहे. आता कशी? अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जर आपल्याला फळ मिळालं तर त्यातही आपलं नुकसान होण्याची कशी संभावना असते? पहिलं, आपल्या कर्तृत्व शक्तीबद्दल तुमच्या मनात अहंकार उत्पन्न होईल. मिळालेल्या फळामुळे अभिमान उत्पन्न होईल. मी म्हणेन ते करीन असा तुम्हाला गर्व होईल आणि भविष्य काळात घडणाऱ्या कर्माचे वेळी आवश्यक ती सावधगिरी तुम्ही बाळगणार नाही. म्हणजे बघा, आपल्यामध्ये प्रचंड कर्तृत्व शक्ती आहे असं आपल्या मनात अहंकार निर्माण होईल, आणि अहंकार निर्माण झाला की काय काय होतं हे तुम्हाला सांगायला नको. आणि जे फळ मिळेल त्या मिळालेल्या फळामुळे अभिमान आहे. अहंकार, अभिमान हातात हात घालून चालणारे दोन शब्द आहेत. आणि मी म्हणेन ते करीन असा तुम्हाला गर्व होईल. गर्वाचे घर खाली. तिसरा शब्द, हे त्रिकूट आहे, आणि हे झाल्यानंतर होणार काय? जसं गर्विष्ठ सशाचं झालं, मीच जिंकणार, तसंच
भविष्य काळात घडणाऱ्या कर्मांचे वेळी आवश्यक ती सावधगिरी तुम्ही बाळगणार नाही. सशाला वाटलं ना की कासवा पुढे मी धावतो, तशी अवस्था होणार, म्हणून सशाचं उदाहरण दिलं. तर भविष्य काळात घडणाऱ्या कर्माच्या वेळी आवश्यक ती सावधगिरी आपण बाळगणार नाही, गाफील राहणार. माझ्यात कर्तृत्व आहे हा, आणि मी आता जे फळ मिळवलंय मला माहितीये कसं करायचं. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूने तुमचं नुकसानच आहे. फळ मिळालं निकृष्ट दर्जाचं, फळ मिळालं उत्कृष्ट दर्जाचं, तरी नुकसान. म्हणजे दोन्ही गोष्टीत समसमान राहायचंय. म्हटलं ना, निरपेक्ष, निरअहंकार, निर्विचार, निराकार, फार महत्वाचे शब्द आहेत. तर दोन्ही बाजूने आपलं कसं नुकसान होईल. कर्म तर फळ दिल्याशिवाय राहतच नाही, पण ते कर्म फळ भोगताना तुमच्या मनाची समत्व स्थिती राहणार नाही. समत्व स्थिती राहिली पाहिजे. चांगलं मिळालं तरी तसंच, वाईट मिळालं तरी तसंच, समसमान समत्व स्थिती मनाची राहिली पाहिजे. दुःख मिळाल्याबरोबर कोलमडून पडायचं, सुख मिळाल्यावर उडायला लागायचं, असं नाही. दोन्ही ह्याच्यात समसमान. संत कसे असतात तसं संताप्रमाणे आपलं आचरण असावं. आणि भगवंतानी तर गीतेत सांगितलंय की समत्वम योग उच्चते. समत्वम योग उच्चते. सगळ्यात उच्च असा योग काय? समत्व असणे. सुख में भी समान, दुख में भी समान. दुःखातही तसंच, आनंदातही तसंच, संकटातही तसंच. जे जे जसं जसं येईल त्या प्रत्येकाप्रमाणे आपली वृत्ती ढळू न देता समत्वता आली पाहिजे. समत्वम योग उच्चते. समत्व म्हणजे मनाचे संतुलन, प्रसन्नता. हे संतुलन बिघडणे हे तर महान हानी मानावी लागेल. जर चांगलं कर्म केलं, फळ चांगलं मिळालं, तर आपल्यात अहंकार येणार आणि गर्वाचं घर खाली होतं. त्याप्रमाणे एक ना एक दिवस आपल्याला त्या फळ भोगावंच लागणार. मग काय, वाईट झालं ना तरीही मन ढळू द्यायचं नाही. वाईट झालं हरकत नाही, मन समसमान राहिलं पाहिजे. तर मा फलेषु कदाचन आणि मा कर्मफल हेतुर्भू. आता दोन गोष्टी आहेत बघा. मा फलेषु कदाचन आणि मा कर्मफल हेतुर्भू. या दोन गीता वचनांचा अर्थ नीटपणे समजणे फार महत्वाचे आहे. कर्म करण्यापूर्वी फळाचा बिलकुल विचारच न ठेवणे किंवा कर्म डोळे मिटून करणे असा याचा अर्थ नाही. मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू. या दोन गीता वचनांचा अर्थ नीटपणे आता आपण समजून घेऊया. कर्म करण्यापूर्वी फळाचा बिलकुल विचारच न ठेवणे किंवा कर्म डोळे मिटून करणे असा याचा अर्थ नाही. भगवंताची वाणी गर्भित आणि अर्थपूर्ण आहे. त्याचा गाभा आत काहीतरी गुढार्थ आहे, भगवंत सांगतोय, आणि त्याचा अर्थ आहे. तर तो काय सांगतो, त्याचा वरवर अर्थ धरून भागणार नाही, तर नीट खोलवर विचार करून ही वचने रोजच्या व्यवहारात उपयुक्त होतील अशा रीतीने त्यांचा अर्थ लावला पाहिजे. कर्म करण्यापूर्वी फळाचा विचार ठेवावाच लागेल. बघा, पूर्णपणे वेगळी बाजू आता समजावण्याचा प्रयत्न होतोय. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात जिथे पाण्याची बिलकुल सोय नाही अशा खडकाळ आणि खारवट जमिनीत उत्तम बी पेरले, तर ते उन्हाळ्याच्या तापाने जळूनच जाणार. आपल्या कर्माच्या फळाचा त्याने बिलकुल विचारच केला नाही. पण हे त्याचे करणे शहाणपणाचे नाही. कर्मफळाचा विचार न करणे याचा अर्थ फळाची आसक्ती, लोभ हे ठेवू नये. कर्म केल्यावर परिणाम काय होईल हे आपल्याला माहित पाहिजे. खडकाळ जमिनीत भर उन्हात एखाद्या शेतकऱ्याने उत्कृष्ट दर्जाचं बीज पेरलं तर ते जळून जाणार, रोपटे येणारच नाही. म्हणजे काय, तर कर्मफळाचा विचार न करणं याचा अर्थ काय,
मा कर्मफल हेतुर्भू किंवा मा फलेषु कदाचन, याचा अर्थ असा आहे की आसक्ती ठेवायची नाही की हे मिळेलच, हेच मिळेल अशी आसक्ती नाही ठेवायची किंवा लोभ ठेवायचा नाही. अविचाराने काम करणे याचा अर्थ, अविचाराने काम करणे असा त्याचा अर्थ होत नाही. डोळे झाकून काम करू नका, सरळ सरळ सांगणं आहे भगवंताचं. आसक्ती ठेवू नका. मा फलेषु कदाचिन म्हणजे फळाची इच्छा ठेवू नका असं नाही, फळाची आसक्ती ठेवू नका. फळ मिळणारच आहे, इच्छा ठेवा किंवा नका ठेवू, चांगलं किंवा वाईट, उत्कृष्ट किंवा निकृष्ट मिळणार आहे. परंतु आपल्या कर्माचे उत्तम फळ मिळावे यासाठी समजूतदारपणे योग्य असा पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. आता आपण जे कर्म करतोय त्या कर्माचं उत्तम फळ मिळावं यासाठी समजूतदारपणे योग्य पुरुषार्थ म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कर्म करावीच लागणार, ती कर्तव्य करावीच लागणार. तर ती कशी करायची? समजूतदारपणे योग्य असा पुरुषार्थ करणे. गेल्याच गुरुवारी पुरुषार्थ करणे याच्यावर मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की काय असतो पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजेत. एखादं कर्तव्य जे तुमच्या नाते संबंधामुळे आलेलं आहे ते जसं तुम्हाला निभावावं लागतं तेच त्यालाच पुरुषार्थ म्हणतो. गीतेत कर्मफल त्यागाचा उपदेश आहे. गीतेत कर्मफल त्याग, जे कर्म आपण मिळणार त्याचा त्याग करणं असा उपदेश दिलेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की कर्माचं फळ सोडून द्यायचं नाही. अमुकच फळ मिळालं पाहिजे, अगर मी फळ घेणारच नाही अशी भावना नसावी. अमुकच फळ मिळावं नाही तर मी फळ घेणारच नाही अशी भावना नसावी. गीता तर स्पष्टपणे सांगते की कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणारच नाही. मला अमुकच फळ मिळालं पाहिजे नाहीतर मी फळ घेणारच नाही अशी भावना आपण ठेवूच शकत नाही असं गीता सांगते. तेच गीतेत कर्मफल त्याग याचा उपदेश काय आहे? याचा अर्थ असा नाही की कर्माचं फळ सोडून द्यायचंय, त्याचा अर्थ अमुकच फळ मिळालं पाहिजे किंवा नाहीतर मी फळ घेणारच नाही अशी भावना आपली नसावी. गीता काय स्पष्टपणे सांगते की कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणारच नाही. आणि हेच कर्माचा सिद्धांताचा मूळ गाभाच तो आहे. जे कर्म करणार त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. मला माझ्या कर्माचे फळ नको असे कोण म्हणतात? चोर, व्यभिचारी, कृष्ण कृत्य करणारे असे म्हणतात आम्हाला आमच्या कर्माचे फळ म्हणजे पाप दुःख नको. म्हणजे जे वाईट कर्म करतात, चोरी करतात, व्यभिचार करतात, कृष्ण कृत्य म्हटलं म्हणजे काळी कृत्य, वाईट कृत्य करणारे जे आहेत ते म्हणतात की आम्हाला आमच्या कर्माचं फळ म्हणजे जे पाप कृत्य केलंय त्याचं दुःख आम्हाला नको. पण असे चालणार नाही, कर्मफळ देणारच आणि ते भोगलेच पाहिजे. म्हणून फळ मिळणार असेल तरच कर्म करीन असा खोट्या भ्रमात राहू नये. कळलं ना? की फार महत्वाचं. म्हणून फळ मिळणार असेल तरच कर्म करीन अशा खोट्या भ्रमात राहण्या भ्रम आहे. पुढे थिओसॉफिकल सोसायटीचे एक पुढचं वाक्य ठेवतायत, मला कर्मही करायचे नाही आणि फळही नको म्हणजे भोगायचे नाही असं तुम्ही तुमच्या सिद्धांतात लिहिलंय, त्याबद्दल आम्हाला सांगा. तर मला कर्मही करायचं नाही आणि फळही नको असे म्हणणे म्हणजे काय? हे विक्षिप्तपणाची कमाल आहे, कोटी आहे. मला कर्मही करायचं नाही आणि फळही नको, यालाच कर न करीचा वसा म्हणतात. कर न करीचा वसा. म्हणून तर भगवंतानी चौथी आज्ञा केली आहे. चौथी आज्ञा काय भगवंताची? मा ते संगोस्तु अकर्मणी. मा ते संगोस्तु अकर्मणी म्हणजे काय? तुझी अकर्मात म्हणजे कर्म न करण्यात ही आसक्ती नसावी आणि कर्म न करण्याचा देखील हट्ट नसावा. कारण कर्माचा पूर्ण त्याग ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कर्माचा त्याग तुम्ही करूच शकत नाही. तुमची अकर्मात म्हणजे कर्म न करण्यात, मा ते संगोस्तु अकर्मणी
तुझी अकर्मात म्हणजे कर्म न करण्यात ही आसक्ती नसली पाहिजे, आणि कर्म न करण्याचा देखील हट्ट तू करू शकत नाही, कारण कर्माचा पूर्ण त्याग ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. मुलगा म्हणेल मी शाळेत जाणार नाही, मला शिकायचं नाही, खायचं नाही, काहीच करायचं नाही, तर आई वडिलांचा जीव कासावीस होईल. मला नोकरी नको आणि पगारही नको, मला व्यापार करायचा नाही आणि मला नफा नको, अशी वाह्यात बडबड करण्यात काही हशील नाही, काही मिळणार नाही. उद्या सुतार म्हणू लागेल मला सुतारकीचे काम करायचं नाही, मला मजुरी नको. याचप्रमाणे कडिया, चांभार, मजूर, शिंपी वगैरे सर्व व्यावसायिक लोक जर असेच म्हणू लागले तर सर्व सामाजिक व्यवस्थाच कोलमडून पडेल, अराजकता माजेल, सर्वत्र अंधात धुंदी पसरेल आणि प्रमाद, आळस, तमोगुण यांचे साम्राज्य सर्वत्र पसरेल. प्रमाद, आळस, तमोगुण यांचं साम्राज्य सर्वत्र पसरेल. असा अनावस्था प्रसंग टाळण्यासाठी भगवान गीतेत आणि पुढे काय सांगतात बघा. नियतम कुरु कर्मत्वम कर्मम ज्या यो हि अकर्मणः शरीर यात्रा पीचते न प्रसिद्धेत अकर्मणः. तुला तुझे नियत कर्म केलेच पाहिजे, आणि तू तसे केले नाहीस तर तुझी शरीर यात्राही अडकून पडेल. आपली रोजची कर्म तर आहेच, किंवा भगवंताने आपल्याला जन्म दिला तर आपल्याला काही कर्म नियत करून दिलेली आहेत, आणि आपल्या प्रारब्ध भोगाप्रमाणे सुद्धा आपल्याला काही कर्म करावे लागतात. आपण क्रियमाण करत असताना जी कर्म करतोच आहोत, अशी अनेक प्रकारची जी नियत कर्म आहेत जी आपल्याला केलीच पाहिजेत, नियत करून दिलेली, ठरवून दिलेली भगवंताने, ती केलीच पाहिजे. आणि तसे तू नाही केलेस तर शरीर यात्रा आहे ना, ती सुद्धा अडकून पडेल, ती पुढे जाणार नाही. कर्माचा संपूर्णतः त्याग करणे ही गोष्ट व्यक्तीला आणि सर्व समाजाला फार घातक ठरेल. म्हणजे एक गोष्ट इथे आपल्याला समजून घेता येईल की हा पूर्ण जो संसार थाटलेला आहे भगवंताने, पूर्ण ब्रह्मांडाचा, यात कर्म करणं हे भाग आहे. आपल्याला कर्म केलंच पाहिजे. कर्माचं मला फळ नको म्हणून मी कर्मच करणार नाही असं करता येणार नाही. शरीर यात्रा, जग रहाटी थांबून जाईल, संपूर्ण समाज व्यवस्था बिघडेल, म्हणून कर्म हे करायचंच आहे. स्वातंत्र्यता कुठे आहे? क्रियमाण कर्म करण्यात. पण एकदा कर्म केलं की मग जबाबदारी आली, मग स्वातंत्र्य गेलं. जसं मगाशी सांगितलं, एक पाय वर करून म्हणून सांगितलंय, उजवा की डावा माहित नाही पण उजवा केला, मग समोरच्याने सांगितलं की डावा पाय वर कर. एकदा एक पाय वर केलाय, मग दुसरा केला तर कोलमडून पडणार तो. म्हणजे स्वतंत्रता गेली. तसंच हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं नियत कर्म केलंच पाहिजे. तसं तुम्ही केलं नाही तर तुमची शरीर यात्रा अडकून पडेल. कर्माचा संपूर्णतः त्याग करणे ही गोष्ट व्यक्तीला आणि सर्व समाजाला फार घातक ठरेल. भगवान काय सांगतात, या जगात आणि तिन्ही लोकात मला काही कर्तव्य राहिलेले नाही. भगवंत स्वतः त्यांना काय कर्म आहेत आपण एका भागात हे सुद्धा शिकलोय. असं काहीच नाही जे मला करायचंय, असं काहीच नाहीये जे मी नाही केलंय. इथे पण भगवान काय सांगतात, या जगात आणि तिन्ही लोकात मला काही कर्तव्य राहिलेले नाही, मला काही वस्तू प्राप्त करण्याची अथवा सोडण्याची इच्छा नाही. लोभ आणि त्याग या दोहोतून मी मुक्त आहे. या तीनही लोकात मिळण्यासारखा जो आनंद आणि जी सुखे आहेत ती सर्व मला प्राप्त झालेली आहेत. मी सदा सर्वदा तृप्त आणि आप्तकाम आहे. आप्तकाम याच्यावर सुद्धा आपण अभ्यास केलेला. आप्तकाम, मी कृतकृत्य आहे, पण मला असे असले तरी मी सतत कर्म करत राहतो. मी माझी कर्म थांबवत नाही. मी हे जे अर्जुनाच्या सारख्याचे काम करीत आहे त्यातून मला काही मिळवायचे नाही. मी कोणतेही काम केले काय अथवा न केले काय, दोन्ही परिस्थितीत माझ्या आनंदात काही न्यूनाधिकता, काही न्यून नाही काही अधिक नाही होणार नाही. परंतु असे असले
तरी लोकसंग्रहाच्या दृष्टीने, लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या समोर उदाहरण देण्यासाठी, लोक कल्याणार्थ मी सतत कार्यप्रवण राहतो, मी थांबत नाही. कारण समजा मी जर भगवान शिवाची पूजा केली नाही तर मग माझी पूजा कोण करणार? भगवान श्रीकृष्णाने जर स्नान, संध्या, देवपूजा इत्यादी नित्य विहित कर्मे सोडली तर सर्वसामान्य लोकही ती कर्मे करणे सोडून देतील आणि सर्वत्र अनाचार पसरेल. म्हणून भगवंत सतत कार्यरत राहतात, स्वतःची कर्म करत राहतात. भगवान गीतेत ही गोष्ट जग कल्याणार्थ निसंदिग्धपणे कशी सांगतात बघा. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्त मवाप्त व्यम वतम एवं च कर्मणि यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मण्यतन्द्रितः मम वत्मार्नुवर्तते मनुष्यहं पार्थ सर्वशः. आता कुरुक्षेत्रात जेव्हा कौरव पांडवांचे महायुद्ध चाललेले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहून मौज मजा आणि आराम करीत राहिले असते तर काय बिघडणार होते का? नाही. पांडवांचा विजय झाला तर श्रीकृष्णाला काही कुठच्या गावाची जहागीर मिळणार नव्हती आणि कौरवांचा विजय झाला असता तर श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या राज्यावर काही संकट कोसळणार नव्हते. आणि असे असून सुद्धा भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून कुरुक्षेत्रापर्यंत कशाला धावपळ करीत आले आणि नसत्या उपाधीत का पडले? द्वारकेतच आरामात राहिले असते, त्यांना सारथ्य करण्याची गरज काय होती अर्जुनाच्या रथाचं? तर त्यांना कोण दोष देणार होते का? पण नाही. एवढे मोठे धर्मयुद्ध सुरू होणार अशा वेळी श्रीकृष्णासारखा योगेश्वर आणि महान कर्मयोगी आपल्या राजवाड्यात आरामात राहू शकेल ही गोष्ट सदा सर्वथा अशक्य कोटीतील गोष्ट आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक एका हातात घोड्याचा लगाम आणि दुसऱ्या हातात चाबूक घेऊन अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. केवढे महत् कार्य आहे बघा आणि केवढे महत् आश्चर्य आहे. म्हणजे कर्म न करता राहणं हे भगवंत सुद्धा आपल्याला शिकवत नाही, सांगत नाही. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान्य वाप्त मवाप्तव्यम वर्त एवं च कर्मणि यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मण्यतन्द्रितः मम वप्नार्नु वर्तते मनुष्याहं पार्थ सर्वशः. काय गरज होती त्यांना मस्तपैकी द्वारकेत आराम करत उडले असते, पण नाही. आता खासदारी किती खासदारी, देवाधी देवे उमंगधारी किती खासदारी तरी अश्वना अंगेती काढी पाणी लावेनी खूप नवाडी खरे राथी घा दीदा मटाडी डोलो भरी पायू मिष्टवारी किती खासदारी. आता ही गुजराती कविता आहे, याचा भावार्थ काय ते आता आपण जाणून घेऊया. युद्धभूमीवर सबंध दिवस लढून थकलेला अर्जुन रात्री जेव्हा आपल्या शिबिरात आराम करीत असे अशा वेळीही स्वतः विश्रांती न घेता साऱ्या जगाचा पिता भगवान श्रीकृष्ण रथाच्या घोड्यांची सेवा चाकरी करी. कारण एका सारथ्याचं काम आहे त्याच्या रथाचे घोडे त्याची सुद्धा सरबराही करणे, त्यांची सेवा करणे. भगवंत स्वतः सुद्धा ही सेवा करतायत बघा. त्यांच्या शरीरात घुसलेल्या बाण अग्रांना नाजूक हाताने बाहेर काढून गरम पाण्याने त्यांना धुत असे. त्यांना गरम पाण्याने धुवून त्यांचा खरारा करी. त्यांना थंड पाणी पाजून दुसऱ्या दिवसाकरता ते पुन्हा ताजेतवाने होतील याची दक्षता घेई. अर्जुन मात्र युद्धातून थकून आपल्या शामयानात जाऊन आराम करतोय. इतकेच काय, पण साऱ्या जगाचा हा पिता आपल्या पितांबराचा तोबरा करून त्यांना चंदी खावयास घाली. पितांबर वर जरी हा पितांबर जो आहे त्या पितांबरातून घोड्यांना ते खाऊ घालतायत.
बघा, पितांबराचा तोबरा करतायत ते आणि त्यांना चंदी खायला घालतायत. किती विचार करण्यासारखा आहे की आपण जरा जरी असा विचार केला तर हा एक योगेश्वर आहे, महान कर्मयोगी आहे. अर्जुनाला निमित्त करून आपणा सर्वांना काय सांगतोय की योगस्थः कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यं सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे काय, योगस्थ होऊन तू कर्म कर. कर्म कसं करायचं, योग. ही सगळी कर्म हा योग आहे. योगस्थ आपल्याला बनलं पाहिजे. योगस्थ कुरु कर्माणि संगतत्वाम धनंजय. योगस्थ होऊन तू कर्म कर, फळाची आसक्ती सोडून. आसक्ती सोड, अपेक्षा नाही, आसक्ती. अपेक्षा हा मिळणारच आहे फळ, अपेक्षा करा किंवा नका करू. आसक्ती ही नसली पाहिजे. तर ती आसक्ती सोडून कर्म कर आणि कर्माचं फळ तुझ्या अपेक्षेप्रमाणे येवो न येवो त्याची चिंता न करता मनाची स्थिरता टिकवणे, समता. मगाशी हाच विषय आपण घेतला होता. तर ती मनाची स्थिरता टिकून निष्काम मनोवृत्तीने, निष्काम फार महत्वाचा शब्द आहे, निष्काम मनोवृत्तीने कर्म करीत राहा. कारण मनाची स्थिरता, समत्व कायम राहणे या स्थितीचे नावच आहे योग. समत्वम योग उच्चते. समत्व हाच योग, उच्च दर्जाचा योग मानलाय. योग म्हणजेच मनाचे समत्व. अशी ही भगवान प्रणित भगवंताने आपल्या समोर ठेवलेली आहे. भगवान प्रणित अलौकिक व्याख्या त्यांनी स्वतः सर्व जगाला सांगितली आहे, ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. मी स्वतः योगेश्वर आहे असं भगवंत म्हणतायत, तरी सुद्धा मी आराम करू शकलो असतो. मी कर्मच करणार नाही जर मला फळ मिळालं नाही. समत्व चांगलं मिळालं तरी मनाची साम्यता, वाईट मिळालं तरी मनाची साम्यता राखणं. मनाला येणारी मरगळ, आपल्याला हवं असलेलं फळ मिळालं नाही तर मनाला येणारी मरगळ, देवाबद्दल अनिच्छा निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. मनाची समानता ठेवणं, समत्व ठेवणं फार गरजेचं आहे. समत्वम योग उच्चते. सगळ्यात उच्च दर्जाचा योग काय की सर्व बाबतीत समत्व असणे, समसमान वागणूक ठेवणे. आपलं वर्तन कसं असावं, चांगलं मिळालं तरी, नाही मिळालं तरी समसमान, संतांसारखे. म्हणून म्हटले ना, सदा सत्संग करणे. सत्संग, मी सत्संगाला जातो म्हणजे काय करतो, आम्ही सत्संगाला जातो म्हणजे काय करतो, तर सत्संग, चांगला संग करणे. आमचे मित्र आहेत, मी मित्रांबरोबर संग करतो, असू शकतो. असे अनेक लोक आहेत जे आपल्यामध्ये विखुरलेले आहेत, भगवंताने ठेवलेले आहेत. खऱ्या अर्थाने सत्कार्य करत असतात ते. अशा लोकांबरोबर राहणं सुद्धा त्यांच्यासारखं, जसे जैसा संग वैसा अंग होणारच आहे. असं म्हटलंय ना की जैसा पाणी वैसी वाणी, जैसा अन्न वैसा मन, जैसा संग. तेच हा व्यासंग फार महत्वाचा आहे. जशा पद्धतीचं तुम्हाला संग मिळतो तो सत्संग असणं. दुर्जनांबरोबर काय होणार, तुमची अवस्था दुर्जनांसारखी होणार. मग हे कर्म करण्याचं स्वातंत्र्य, कोणाबरोबर राहायचं, कुठचं चांगलं काम करायचं की वाईट करायचं, सत्कर्म करायचं की दुष्कर्म करायचं, काय करायचं हे चूज करणे, हे निवडणे, याच स्वातंत्र्य आपल्याला आहे. म्हणजे क्रियमाण कर्म करत असताना हेच खूप छान सांगितलंय. पण हे करत असताना मिळालेल्या परिणामाने दुःखी होणे किंवा फुलून जाणे हे चुकीचं आहे. समत्व असावं, हा योग साधावा समत्वाचा. आजच्या या भागाचं हेच गमक आहे. परिणाम काही हो, आपलं काम थांबवायचं नाही. म्हणून मगाशी मी म्हटलं ना,
की जे हिंदी गीत जसं आठवलं तसं मी म्हटलं तुमच्या पुढे, कारण मला खूप आवडतं ते गीत. की खरंच किती वेळा असं झालं की खूप छान काही करण्याचा प्रयत्न केला निष्कामतेने, स्वामींच्या आदेशाने, परिणाम चांगले आलेच असं नाही. अनेक वेळा परिणाम चांगले आले. अनेकांना मदत करत असताना, त्यांच्या समस्या सोडवत असताना बऱ्याच लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत म्हणून ते नाराज होऊन गेले. पण नंतर त्यांना मी सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा झाल्यावर त्यांना कळलं असेल, पण काय घडलं त्या परिणामात मी पडलो नाही, किंवा माझ्या मनाचा समतोल मी बिघडू दिला नाही. अनेकदा असे प्रसंग येतात, अनेक लोकांचा विश्वास नसतो, अशी लोक येतात, तेव्हा सुद्धा घडतं. अनेक लोकांचा विश्वास आहे असं दाखवलं जातं, त्यावेळेला सुद्धा असं घडतं. अनेक वेळेला तर बऱ्याच लोकांचं काम असं छान होतं आणि त्यावेळेला सुद्धा इदन्न मम, माझं काहीच नाही, करता करविता परमेश्वर आहे, करता करविता म्हणजे माझे स्वामी आहेत, मी फक्त माध्यम आहे. आणि यातून मिळणाऱ्या, आता कोणाचं वाईट काही झालं की कोणाच्या घरी कोणी मरण पावलं, तर कोणाच्या घरी कोणी जन्माला आलं, तर अनेकांना वाटतं की आमची ही व्यक्ती गेली पण ही नाथस्वामी आम्हाला भेटायला नाही आले, किंवा आमच्या घरात या मुलाचा जन्म झाला त्याला बघायला नाथस्वामी आले नाही. जी कर्तव्य आहेत, जी विहित करून दिलेली आहेत, ती आम्ही करणार. पण आनंदात किंवा दुःखात समान वृत्ती असणं हा कर्मयोग साधना, हे आमचं प्रथम कर्तव्य असतं. तुमचा वाढदिवस असेल तर तुम्ही स्वतःहून फोन करून, कारण सगळ्यांचा वाढदिवस आठवणीत राहणं कठीण असतं. मग अशा वेळेला काय होतं की लोकांना वाटतं की आमचा वाढदिवस लक्षात नाही ठेवला. पण तुम्ही जर फोन करून सांगितलात की नाथस्वामी आज माझा वाढदिवस आहे, मला स्वामी आशीर्वाद पाहिजे, स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहेत, आणि ती त्यावेळेला बरं वाटेल की छान आहे. यात सुद्धा आनंद मानणं किंवा दुःख मानणं, कोणी फोन केला नाही केला, आमचा सुद्धा जन्मदिवस असेल, कुणी फोन नाही केला तरी समसमान. हा योग आहे, हा योग आपल्याला साधता आलं पाहिजे. तुम्ही म्हणणार असं शक्य नाही, पण हो, साधना उत्तम प्रकारे करा, कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घ्या. समजलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आज मी सांगणार नाही की शेअर करा, यापुढे शेअर करणं आणि न करणं हे पूर्णपणे तुमचं क्रियमान आहे. कर्माचा सिद्धांत आता हळूहळू आपल्या अंगी बाणवायला आपण सुरुवात करूया. अडलं तर कृपया लिहा कमेंट बॉक्स मध्ये, नाही समजलं कमेंट बॉक्स मध्ये लिहा. छान वाटलं, खूप छान वगैरे या गोष्टी जरी लिहिल्यात तरी समत्वम योग उच्चते, आमच्यासाठी सगळं समान आहे. नाही कळलं तर पुन्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण वाट पाहूया पुढच्या गुरुवारची. पुढच्या गुरुवारी आपण खूप छान अजून शिकणार आहे की योग म्हणजे काय, आणि हे शिकण्याची आपल्याला उत्सुकता असेलच. ही उत्कंठा तुमच्या मनात कायम ठेवून आजच्या दिवसाला मी आराम देतोय, स्वल्पविराम, पूर्णविराम नाही. ठीक आहे. कर्माच्या सिद्धांतात पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.